सीपी मुंबई पोलीस भरती 2026 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, मरोळ या ठिकाणी मरोळ अंधेरीमध्ये सीपी मुंबईचं ग्राउंड झालं, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आज ग्राउंड कशा प्रकारे झालं, एका बॅचमध्ये किती पोरं रनिंगसाठी सोडत आहे, एका बॅचमधून किती मुलांना घेतलं जात आहे आणि मुलांना सरासरी किती मार्क पडत आहे, 50 पैकी मुलांना किती मार्क या ठिकाणी पडत आहे, गोळाफेक 100 मीटर आणि 1600 मीटरमध्ये. ठीक आहे. तर सर्व माहिती तुम्हाला सांगणार आहे. आणि ग्राउंडच्या अंदर आपल्याला जायचं कसं आहे, आपल्या म्हणजे तुम्ही गावाकडून आले असेल तर आपल्याला ग्राउंडपर्यंत कसं पोहोचत आहे, राहायची व्यवस्था कुठं आहे, हे सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे. आणि कोणकोणत्या आपल्याला चुकानी करायच्या, कोणकोणत्या गोष्टीत आपल्याला लक्ष ठेवायचं आहे, हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सीपी मुंबई ग्राउंड मरोळ या ठिकाणी ग्राउंड कशा प्रकारे झालं याबद्दल तुम्हाला ग्राउंडच्या अंदरची संपूर्ण माहिती सांगणार आहे. डॉक्युमेंट कोणकोणते लागत आहे याबद्दल सुद्धा बोलणार आहे. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. जास्त करून सीपी मुंबई पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पोहोचेल नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सीपी मुंबईला जायचं कसं ते तुम्हाला सांगून देतो. सर्वात सोपं आहे. सर्वात पहिले तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर सर्वात अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही CSTला येऊ शकता किंवा घाटकोपरला उतरू शकता. ठीक आहे. CSTला आपण जसं गेलो, CSTला CSMTला गेल्यानंतर तिथून घाटकोपरची तुम्ही या ठिकाणी लोकल पकडा. घाटकोपरला आपल्याला यायचं आहे. घाटकोपरला आल्यानंतर घाटकोपरवरून आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो मेट्रोने जायचं आहे मरोळ नाका म्हणून. ठीक आहे. मेट्रोची 20 रुपये तिकीट आहे. मरोळ नाकाला आपल्याला जायचं, मेट्रोनं आपल्याला मरोळ नाकाला जायचं आहे घाटकोपरवरून. आणि घाटकोपरवरून मरोळ नाकाला तुम्ही गेले तर तिथून जे विद्यार्थी मित्रांनो जवळपास 1.5 किलोमीटर आहे. तुम्ही पैदल गेले चालते. ॲटोवाले जास्त सांगते 80 रुपये 50 रुपये असे सांगते, मीटर प्रमाण त्या ठिकाणी सांगते. तर तुम्ही जर पैदल जरी गेले तर तुम्ही आरामात त्या ठिकाणी पोहोचणार आहेत. 1.5 किलोमीटरच आहे. पैदल वगैरे गेले चालणार आहे. ठीक आहे. आणि तिथं राहण्याची जी व्यवस्था आहे, सीपी मुंबईचं जे ग्राउंड आहे तिथून जे विद्यार्थी मित्रांनो समोर 150 मीटर अंतरावर सरळ जा, त्या ठिकाणी राम मंदिर आहे, तिथं राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पाणी वगैरे त्या ठिकाणी सर्व काही व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. आता आज 12 फेब्रुवारीला ग्राउंड कशा प्रकारे झालं तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचा जे पण या ठिकाणी सकाळची जे काही बॅच आहे, ज्यांची सकाळी 6ची बॅच आहे, 5ची बॅच आहे, 8ची बॅच आहे. ठीक आहे. तर ह्या बॅचला जे सकाळी 6 वाजता त्या ठिकाणी नेलं जात आहे. बाकी तुम्ही 8ला गेले तर काही फरक त्या ठिकाणी पडत नाही. मागं तुमचा टायमिंग जास्त झाला, म्हणजे समजा तुमचा टायमिंग सकाळी 6चा आणि तुम्ही 10 वाजता जरी गेले, 8 वाजता जरी गेले तरीसुद्धा तुम्हाला घेते, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. किंवा एक तुम्हाला सजेशन देतो, जेवढ्या लवकर होत तेवढ्या लवकर त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. जेवढ्या लवकर गेले तेवढ्या लवकर आपलं ग्राउंड त्या ठिकाणी होणार आहे. आणि जेवढं लेट तुम्ही जासाल तेवढं लेट आपलं ग्राउंड त्या ठिकाणी होणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हे काही झाल्यानंतर ग्राउंडच्या अंदर त्या ठिकाणी सर्वात अगोदर स्टार्टिंगला गेल्यानंतर तिथं पहिले बॅगा आपल्या त्या ठिकाणी रॅकमध्ये त्या ठिकाणी बॅगा ठेवल्या जातात आणि आपल्याला नंबर दिला जात आहे आणि तो नंबर आपल्याला शेवटपर्यंत ठेवायचा आहे. ठीक आहे. तर नंबर वगैरे दिल्यानंतर नंबर आपल्याला शेवटपर्यंत तो सोबत ठेवायचा आहे. बॅच नंबर सारखाच आहे तो. ठीक आहे. कागदावरच आपला नंबर देते, म्हणजे बॅग ठेवायचा. ठीक आहे, रॅकीचा. तर हे काही झाल्यानंतर मुलांना ग्राउंडच्या अंदर त्या ठिकाणी मंडपामध्ये बसून ठेवलं जात आहे. स्पेशल 50-50 मुलांची बॅच त्या ठिकाणी मोजून तयार केले जातात आणि समोर त्या ठिकाणी पाठवल्या जात आहे. हॉल तिकीट आपल्याला वरतं ठेवायचे आहे आणि समोर त्या ठिकाणी पाठवल्यानंतर तिथं बसून ठेवलं जात आहे. ठीक आहे. बसून ठेवल्यानंतर तिथं जे विद्यार्थी मित्रांनो स्टार्टिंगला आपलं काय होतं आहे, स्टार्टिंगला आपल्याला तिथंच आहे जे विद्यार्थी मित्रांनो स्टार्टिंगला आपलं आधार कार्ड त्या ठिकाणी ओळखपत्र पाहिलं जात आहे आणि त्याचबरोबर हॉल तिकीट पाहिलं जातं आणि आपल्याला सिग्नेचर त्यावर करावं लागते. आणि सिग्नेचर केल्यानंतर प्रतिज्ञापत्र आपल्याला लिहावं लागते. प्रतिज्ञापत्र लिहिल्यानंतर आपल्याला लगेच त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो उंची मोजण्यासाठी नेते. तर उंची 165 सेंटीमीटर, छाती 79 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. आणि वजनसुद्धा आपलं त्यामध्ये दाखवलं जात आहे. मशीनमध्ये त्या ठिकाणी मोजलं जात आहे. उंची झालं, छाती झालं, वजन झालं, हे मशीनमध्ये मोजलं जात आहे आणि मशीनमध्ये आपल्याला सर्व दाखवतं आपलं वजन किती आहे, उंची किती आहे, छाती किती आहे. हे काही झाल्यानंतर जे पात्र ठरले त्यांना ग्राउंडच्या अंदर आणि जे अपात्र ठरले त्यांना बाहेर केलं जात आहे. तर हे काही उंची वगैरे मोजल्यानंतर तिथं जे आणखीन मुलांना त्या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं त्या ठिकाणी समोर पाठवले. समोर पाठवल्यानंतर त्या ठिकाणी जे दोन्ही पायाला चिप लावून दिलं जात आहे. दोन्ही पायाला चिप लावल्यानंतर आपल्याला चेस्ट नंबर दिला जात आहे. चेस्ट नंबर दिल्यानंतर आणखीन आपल्याला हॉलमध्ये नेलं जात आहे आणि हॉलमध्ये आपलं जे विद्यार्थी मित्रांनो कॅम्प्युटरवर आपली माहिती त्या ठिकाणी लिहिलं जात आहे आणि आपला थंब वगैरे स्कॅन त्या ठिकाणी केला जात आहे आणि आपला फोटो वगैरे सुद्धा त्या ठिकाणी काढला जात आहे. फोटो वगैरे काढल्यानंतर हे काही प्रक्रिया झाल्यानंतर आणखीन जे विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या मंडपामध्ये त्या ठिकाणी बसवत आहे आणि तिथं 50 मुलांची बॅच त्या ठिकाणी तयार होतं आणि एक पोलीसवाला आणि एक पोलीसवालीन
ह्या दोघांजवळ जे विद्यार्थी मित्रांनो 50 मुलांची बॅच दिल्या जाते। तर एक पोलीसवाला आणि एक पोलीसवाले हे दोघं जण आपल्या 50 मुलांचा बॅच घेऊन त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर त्या ठिकाणी नेत आहे आणि त्याचबरोबर तिथं पहिला इव्हेंट त्या ठिकाणी घेतला जात आहे। 100 मीटर घेतला जात आहे, बूट वगैरे काढू देते। 100 मीटर रनिंगसाठी 3-3 पोरं त्या ठिकाणी सोडत आहे। 100 मीटरची जी सिस्टीम आहे, आपल्याला रेषेपासून जे विद्यार्थी मित्रांनो जशी शिट्टी वाजवली तसं आपल्या त्या ठिकाणी टायमिंग काउंटिंग चालू होत आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। बरोबर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे। तर हे काही प्रक्रिया झाल्यानंतर 100 मीटर झाल्यानंतर लगेच 5 मिनिटांना जे विद्यार्थी मित्रांनो 1600 मीटर रनिंग घेतलं जात आहे। उन्हातानात त्या ठिकाणी 1600 मीटर रनिंगसाठी नेलं जात आहे मुलांना। तर 1600 मीटर रनिंगसाठी 50 पोरं मोजून त्या ठिकाणी सोडत आहे आणि 50 पोरं जसे सेन्सरपासून आपण निघालो तसा आपला टायमिंग चालू होत आहे। आणि 1600 मीटर रनिंग जे विद्यार्थी मित्रांनो पूर्ण जो ट्रॅक आहे, तर तो ट्रॅक पूर्ण जे मातीचा ट्रॅक आहे आणि वरतं पूर्ण पेंडोल आहे, तर सावली राहते पूर्ण याच्यात। जर काटाने गेलं तर थोडी ऊन लागते, तर मी तुम्हाला सांगतो शक्यतो काटाने त्या ठिकाणी धावा। जेवढे तुम्ही काटाने धावसाल तेवढं कमी अंतर त्या ठिकाणी होणार आहे आणि जेवढं तुम्ही बाहेरून धावसाल तेवढं अंतर जास्त होणार आहे आणि तेवढा टायमिंग तुमचा जास्त होणार आहे, तेवढे कमी मार्क तुम्हाला भेटणार आहे। जेवढे तुम्ही ग्राउंडच्या ट्रॅकच्या काठाने धावसाल तेवढा टायमिंग कमी येणार आहे, तेवढे जास्त मार्क आपल्याला भेटणार आहे। ह्या काही गोष्टीचं लक्ष ठेवत आहे, काठाने तुम्ही रनिंग मारू शकता, ठीक आहे। हे काही झाल्यानंतर तिसरा जो इव्हेंट आहे तर तो त्या ठिकाणी गोळा फेकला आपल्याला नेला जात आहे। तर ग्राउंडच्या अंदर जास्त वेळपर्यंत बसून ठेवल्या जात आहे, म्हणजे जवळपास धरून चला 8 तास तर 8 घंटे आपल्याला ग्राउंडच्या अंदर आरामात बसून ठेवल्या जात आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि गोळा फेकला 3 चान्स आहे, गोळा फेकसाठी संपूर्ण ते आपल्याला त्या ठिकाणी सांगत आहे। आणि गोळा फेक झाल्यानंतर त्या ठिकाणी जे मुलांना त्या ठिकाणी तिथं बसून ठेवलं जात आहे 50 मुलांची बॅच आणि त्यांच्या सिग्नेचर वगैरे घेतलं जात आहे। 100 मीटर 1600 मीटर रनिंगवर आपल्या त्या ठिकाणी सिग्नेचर घेतलं जात आहे आणि हे काही झाल्यानंतर ते बॅच जे गेटच्या बाहेर त्या ठिकाणी नेत आहे। तर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो कोणत्या चुका या ठिकाणी करायच्या नाही, तर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो उपाशी तापाशी पोटी तुम्ही ग्राउंडच्या अंदर जाऊ नका, कारण की कसं आहे उपाशी तापाशी तुम्ही जर धावसाल तर ग्राउंडचा परफॉर्मन्स त्या ठिकाणी चांगला येणार नाही। तर सकाळी जेवण करून द्या, मी तुम्हाला सांगून देतो, किंवा फळ फ्रूट खाऊन द्या, हलकंसं जेवण करून द्या तुम्ही सकाळी, मी तुम्हाला सांगून देतो, तेवढी ताकद आपल्या शरीरामध्ये राहणार आहे। जास्त वेळपर्यंत ग्राउंडच्या अंदर बसून ठेवलं जात आहे। पोरं उपाशी तापाशी त्या ठिकाणी सकाळपासून पोटात काहीच नाही अशा प्रकारे पोरं जात आहे आणि त्या ठिकाणी ग्राउंड मुलांचा कमी त्या ठिकाणी येत आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। गावाकडे जर आपलं 40 मार्काचं ग्राउंड असेल तर इथं 28-30चं ग्राउंड त्या ठिकाणी बसून आलं आणि शक्यतो जास्त पोरांना 28 ते 30 मार्काच्या दरम्यान त्या ठिकाणी मार्क पडत आहे। 30, 35, 36 अशा प्रकारे मुलांना, म्हणजे जे एकदम टॉपर आहे 40-45चं ज्यांचं ग्राउंड आहे त्यांचा 36चं ग्राउंड त्या ठिकाणी बसत आहे, 35-36चं ग्राउंड पडत आहे। ज्यांचा गोळा आउट ऑफ जाणार आहे त्यांचा आउट ऑफ तिथं गोळा जात नाही, म्हणजे 50 पैकी 1-2 जणांचा फक्त गोळा त्या ठिकाणी आउट ऑफ चालला, बाकीचे इथं आउट ऑफ चालला नाही आहे, ठीक आहे। तर ह्या काही गोष्टीत आपल्याला या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे। आणि त्याचबरोबर 100 मीटर रनिंगमध्ये सुद्धा मुलांना कमी मार्क्स पडत आहे आणि 1600 मीटर रनिंगमध्ये सुद्धा मुलांना कमी मार्क्स पडत आहे आणि गोळा फेकमध्ये सुद्धा मुलांना कमी मार्क्स पडत आहे। तर पहिला इव्हेंट 100 मीटर आहे, दुसरा त्या ठिकाणी 1600 मीटर रनिंग आहे आणि तिसरा गोळा फेक आहे। 3 चान्स आपल्याला दिले जाते, 2 जरी फाऊल गेला तिसरा आपल्याला दिलं जाते, ठीक आहे। 3 चान्समध्ये आपल्याला गोळा फेकायचा आहे। ग्राउंडच्या अंदर फक्त डॉक्युमेंट 2च लागत आहे, आधार कार्ड आणि हॉल तिकीट, बस, बाकी कोणते डॉक्युमेंट ग्राउंडच्या अंदर नेऊ नका, ठीक आहे। अशा प्रकारे ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया आहे। तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्या दिवसात थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।